नमस्कार. ब्राह्मण बिझनेस नेटवर्क अहिल्यानगर तर्फे दिला जाणारा सौ मंदा वसंत सोमणी नवउद्योजिका पुरस्कार 2026 काल मला प्रदान करण्यात आला. तर सर्वप्रथम या पुरस्कारासाठी सर्व आयोजकांचे, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क अहिल्यानगर यांचे हार्दिक मनापासून खूप आभार. आणि या पुरस्कारामुळे आता तर माझी जबाबदारी जास्तच वाढलेली आहे की पुरस्काराचा अत्यंत आनंद पण होत आहे मला, पण त्याबरोबरच माझी जबाबदारी पण वाढलेली आहे. मी म्हणजे जास्तीत जास्त सामाजिक कार्य सुद्धा माझं कसं वाढवू याविषयी माझी जबाबदारी आता वाढलेली आहे. तर सर्वप्रथम मी माझ्या व्यवसायाबद्दल थोडंसं सांगते की माझ्या ब्रँडचं नाव आहे बुकसागा पब्लिकेशन्स. तर मी पुस्तक प्रकाशन या क्षेत्रात काम करते. सुरुवातीला मी जेव्हा माझं PhDचं काम करत होते 2020-21 मध्ये, तर असं झालं की त्यामध्ये मला असं वाटलं की आपण आता पुस्तक वाचायची आवड तर पहिल्यापासून होती. मग मला वाटलं की आपण आपलं जे काही लिखाण आहे ते पुस्तक स्वरूपात आपण प्रकाशित करूया. त्यावेळेस नवीन लेखक म्हणून मला ज्या अडचणी आल्या त्या अडचणी मग माझ्या असं लक्षात आलं की नवोदित जे लेखक असतात त्या सर्वांनाच ह्या अडचणी येतात. ग्रामीण भागातील जे लेखक आहेत त्यांना पण या अडचणी येतात. तर त्यांच्या अडचणी आपण जर सोडवायचं ठरवलं आणि आपण एखादा व्यवसाय पण ह्या गोष्टीचा एखाद्या व्यवसायात पण आपण रूपांतर करू शकतो. सुरुवातीला मी माझी 2 पुस्तकं जी होती, स्पिरुलिना फार्मिंग आणि नर्सरी डेव्हलपमेंटची जी 2 पुस्तकं होती ती मी सेल्फ पब्लिकेशन या कॅटेगरी अंतर्गत प्रकाशित केली. कारण असं होतं की प्रकाशक जो वेळ घेत होते तेवढा वेळ मला नव्हता आणि हा वेळ खाऊपणा आणि ही जी लेंदी प्रोसेस आहे ती मला कुठेतरी खटकली की जे बाकीचे पब्लिशर्स आहे की खरंच नवोदित लेखकांची अडचण होत आहे. तर विद्यार्थी, संशोधक आणि जे नवोदित लेखक आहे त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म ग्रामीण भागामध्ये राहुरीसारख्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा असं म्हणून मी 18 डिसेंबर 2021 साली बुकसागा पब्लिकेशन्सची सुरुवात केली. तर आपली काही प्रकाशने आहेत. या प्रकाशनामध्ये ऑयस्टर कल्चर हे अँड मॅनेजमेंट, ऑयस्टर कल्चर अँड मॅनेजमेंट हे नुकतंच माझं पुस्तक जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे. या व्यतिरिक्त आमचं जो दुसरा ब्रँड आहे पुस्तक माझा आणि लेखणी हे अजून आमचे 2 ब्रँड आहेत. तर हे आमचं आंतरराष्ट्रीय प्रकाशन झालेलं आहे. आपलं प्रकाशन हे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा कार्य करतं. तर आपण USA ला सुद्धा आपली पुस्तकं प्रकाशित करतो. आता हे जे पुस्तकं आहेत ही पेपरबॅक आहेत, म्हणजे याचं जे कव्हर आहे हे सॉफ्ट पद्धतीचं कव्हर आहे, तर याला पेपरबॅक म्हणतात. आपण पेपरबॅक, हार्डबॅक आणि ई बुक म्हणजेच किंडल, गुगल प्ले स्टोअरला गुगल बुक्स, पोथीचा एक प्लॅटफॉर्म आहे त्यावर सुद्धा आपली पुस्तके आपण प्रकाशित करत असतो. तर एकूणच आपली पुस्तके Amazon, फ्लिपकार्ट, Amazon.com, इनग्राम स्पार्क, ड्राफ्ट टू डिजिटल यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर आपली पुस्तके उपलब्ध करतो. तसेच सामाजिक कार्यामध्ये आपल्या ज्या प्रकाशनाची पुस्तकं असतात, दरवर्षी आपण शाळा आहे, कॉलेजेस आहे, तर तिथे आपण पुस्तकं डोनेट करतो, म्हणजे भेट स्वरूपामध्ये स्पेसिमेन कॉपी म्हणून महाविद्यालयाला आपण भेट देऊन आपली पुस्तके त्यांना देत असतो. आणि पर्यावरण संवर्धनामध्ये आमचं असं आहे की हे जे पुस्तकाचं कव्हर आहे ना, तर हे कव्हर त्याच्यामध्ये 2 आपल्याला ऑप्शन असतात. एक ऑप्शन असतो ग्लॉसी फिनिशिंग, म्हणजे कव्हरला वरती प्लास्टिकची फिनिशिंग म्हणजे ग्लॉसी म्हणजे कव्हर चमकतं, पण कालांतराने हे निघून जातं. पण सुरुवातीला जी चमक असते ते हवे असते म्हणजे ग्राहकांना, पण आम्ही त्यांना समजावून सांगतो की ते प्लास्टिकचं कव्हर निघणार आहे आणि हे थोडंसं पर्यावरणासाठी सुद्धा चांगलं नाहीये, कारण ते नंतर ते प्लास्टिक कुठेतरी पर्यावरणात मिसळते आणि हे चिरकालीन सुद्धा नाही आहे. तर तुम्ही मॅटे फिनिशिंग जी आहे म्हणजे विदाऊट प्लास्टिक ते थोडंसं डल दिसेल, पण म्हणजे चिरकाल जे नंतर ते प्लास्टिक निघणारे कोटिंग आणि ते जे पुअर शो होणार आहे त्यापेक्षा तुम्ही मॅटे फिनिशिंग घ्या, हा आग्रह आम्ही धरतो. त्यानंतर आपलं आता कागद जो आहे तो बायोडिग्रेडेबलच असतो, तर तो परत म्हणजे पर्यावरणाची त्यापासून काही हानी होत नाही, यावरचा प्लास्टिक कागद आपण अवॉइड करतो. त्याचबरोबर आपण ई बुक पब्लिशिंग जे आहे त्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देतो आणि तुम्हाला लागेल तितक्या प्रिंट कॉपीज तुम्ही घ्या. उगीच संचय करून ठेवू नका की जेणेकरून मग कागद वगैरे वाया जाईल. तर तुम्हाला जितकी लागतील त्या पद्धतीने तुम्ही कॉपीज घ्या. ई बुक पब्लिकेशन कडे भर द्या. तर आपण किंडल सारख्या प्लॅटफॉर्मवर ई बुक पब्लिकेशन, इनग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा ई बुक उपलब्ध आहे. बुकसागा पब्लिकेशन्सच्या लेखकांना आणि वाचकांना आनंदाची बातमी अशी आहे की लवकरच आपण ऑडिओ बुक्स, हा जो बुकचा फॉर्म आहे की आपण स्टोरी बुकला वगैरे ऐकतो तसं आपल्या वेबसाईटवर आपण ऑडिओ बुक सुद्धा. मी पुन्हा एकदा ब्राह्मण बिझनेस नेटवर्क अहिल्यानगर आणि सर्व टीमचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला या पुरस्कारासाठी निवडलं, योग्य समजलं आणि मला हा पुरस्कार प्रदान केला. त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे. आणि आता तर माझी जबाबदारी वाढलेली आहे की मी माझं काम कसं दिवसेंदिवस इम्प्रूव्ह करू, यावर माझं लक्ष कायम केंद्रित होणार आहे. धन्यवाद.